स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाचा धक्कादायक दावा। आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे। ॲडव्होकेट सुमित पोटेंचा हा दावा आहे। घटनेवेळी आरोपी आणि पीडितेचा 7,500 पैशाचा व्यवहार झाला। ॲडव्होकेट सुमित पोटेंचा हा दावा। अनेक आरोप जे आहेत ते आता आरोपी दत्ता गाडेवर जे आहे ते झालेले पाहिले। नक्की यात तथ्य काय आणि आरोपीशी तुमचं बोलणं झालं का? आम्ही मेहरबान कोर्टाच्या परवानगीनंतर आरोपीशी चर्चा केलेली आहे आणि आरोपीने आम्हाला जी माहिती दिलेली आहे तर त्या माहितीप्रमाणे आरोपीचं म्हणणं आहे की त्या सदर तरुणीशी त्यांची 31 दिवसापूर्वीपासूनची ओळख आहे आणि जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर त्या ठिकाणी ती जी तरुणी आहे ती त्या आरोपीच्या मागे जात आहे आणि त्यानंतरून जाताना तो कुठेही तिला ओढत नाहीये किंवा तिला फोर्स करत नाहीये, उतरतानाही पण आरोपी आधी खाली येतो, नंतर ती येते आणि त्यानंतरून त्या ठिकाणी अवघ्या 50 मीटर अंतरावर ती स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती स्वारगेट पोलीस स्टेशन तक्रार न जाता ती त्या ठिकाणी बसमध्ये बसून स्वतःच्या गावाकडे निघाली आणि नंतर हडपसरमध्ये उतरून पुन्हा ती स्वारगेट पोलीस स्टेशन एफआयआर दिलेली आहे। आरोपीचं म्हणणं असं आलं की त्या दोघांना ती जी महिला आहे त्या महिलेला त्याने 7,500 रुपये रोख स्वरूपात दिलेले आहे। त्याच्यामुळे थोडी त्यांची वाद झालेली आहे आणि त्या ठिकाणी तो आरोपी निघून गेलेला आहे आणि कुठेही तो फोर्स करताना दिसत नाही। कशासाठी 7,500 रुपये घेतले आणि कशा पद्धतीने घेतले? तर ऑनलाईन असेल किंवा कॅश घेतली? नाही, त्या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन तिला विचारलं की तुला ऑनलाईन देतो, पण तिने ते ऑनलाईन एक्सेप्ट केलेलं नाहीये। त्यामुळे त्याने रोख स्वरूपात 7,500 रुपये दिले असं त्यांनी मला माहिती दिलेली आरोपी। पैशाचं आता उल्लेख केला, त्याचा उल्लेख तुम्ही कोर्टमध्ये केला का किंवा युक्तिवादादरम्यान त्याचा उल्लेख कुठं आला का? माझं आणि आरोपीचं जे बोलणं झालं तर त्या ठिकाणी युक्तिवाद झाल्यानंतरून आम्ही बोललेलो आहोत। त्याच्यामध्ये कोर्टाला ते मेन्शन करायचं काय कारण। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। घटनेवेळी आरोप पीडितेत 7,500 पैशांचा व्यवहार झाला अशी माहिती समोर येते। पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही असं वकिलांकडून कळतंय।